नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण पायनॅपलचा शिरा बनवतोय. त्याचे मोदकही बनवू शकता. त्यासाठी मी ती 1 वाटी गर घेतलेला आहे. 2 चमचे तूप त्याच्यामध्ये हा गर टाकायचा. 3 ते 4 मिनटं चांगला परतून घ्यायचा. परतल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे साखर चांगली परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये 2 वाटी पाणी आणि थोडेसे इन्सेस हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं. लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजायला ठेवून द्यायचं झाकण ठेवून. आता दुसऱ्या बाजूला कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप, 1 वाटी बारीक रवा, 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवरती चांगला रवा भाजून घ्यायचा. आता आपल्या इथे पायनॅपल चांगला शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपण हे सर्व गर आणि पाणी रव्यामध्ये टाकून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं. वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे. सर्व मिक्स झाल्यानंतर 3 मिनटं चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची, म्हणजे मोकळा होतो. आता याच्यामध्येच आपण छान टेस्ट येण्यासाठी 1 वाटी आपण दूध टाकलेलं आहे. परत 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. चवीनुसार साखर आणि वेलदोड्याची पावडर टाकायची. झटपट असा तोंडात टाकताच विरघळणारा हा ते पायनॅपल शिरा तयार होतो. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.